बांधवांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार तथा सहसंपादक माननीय श्री उज्ज्वल कुमार माने सर, जे स्वतः सिद्धहस्त लेखक आहेत. अनेक पुस्तकं त्याचबरोबर अनेक विशेषांक त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. आदिवासी धनगर साहित्य संमेलनासह वेगवेगळ्या साहित्य संमेलनाशी ते थेट जोडले गेलेले आहेत. त्यांची ओळख करून द्यावी तेवढी थोडीच आहे, पण त्यांची विशेष ओळख म्हणजे ते अखंड होळकरशाही या गाजलेल्या आणि सर्वत्र गाजत असलेल्या पुस्तकाचे सिद्धहस्त लेखक आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या 31 तारखेला पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि या अनुषंगानंच आपण आज त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आहे. सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तुमचं या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वागत करत आहोत. सर, पहिला प्रश्न म्हणजे अखंड होळकरशाही हे पुस्तक तुम्हाला का लिहावं असं वाटलं ते जरा सविस्तर सांगा मग सर्वांना. सुरुवातीला खरं तर मी पत्रकारिता हा माझा पेशा असल्यामुळं पोलीस आणि पत्रकारिता, पोलिसाचे अधिकार, नागरिकांचे अधिकार अशा स्वरूपाचे मी काही पुस्तकं लिहिली आहेत. त्यानंतर काही लोकांनी अशी मागणी केली की अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर फारशी पुस्तकं नाहीत, तर त्या विषयावर पुस्तक असावं. मग मी 2014 साली साधारणपणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर एक कर्णरागीण हे अहिल्यादेवी पुस्तक लिहिलं आणि एक 100 पानाचं छोटंसंच पुस्तक आहे. पण त्या काम करीत असताना, ते अभ्यास करत संशोधन करीत असताना मला असं वाटलं की होळकरांचे एकूण 14 वंशज आहेत. आपल्याला सर्वसाधारणपणे अहिल्यादेवी होळकर माहिती आहेत, मल्हारराव होळकर माहिती आहेत, फार तर यशवंतराव होळकर माहिती आहेत. पण त्यांच्याशिवाय शिवाजीराव होळकर आहेत, दुसरे यशवंतराव होळकर आहेत, त्यानंतर मालेराव होळकर आहेत. असे हे एकूण 14 वंशज आहेत. त्या 14 वंशजाचा इतिहाससुद्धा म्हणजे थरारक आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ह्या होळकरांचं फार मोठं योगदान आहे असं माझ्या संशोधनात लक्षात आलं. त्यामुळं वाटलं की बाबा मराठीतले एक पहिलं पुस्तक करावं की होळकरांचा एकूण 14 वंशजांचा थोडक्यात माहिती असणारा एक ग्रंथ लिहावा आणि मग ते 2021 ग्रंथ साकार झाला. सर, हे जे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये होळकरशाहीचे विविध म्हणजे पैलू तुम्ही या ठिकाणी मांडले, जगासमोर आणलेले आहेत. त्यातला महत्त्वाचा भाग जो मला आवडला तो सांगतो, तो म्हणजे द्वितीय यशवंतराव होळकर. प्रथम महाराज यशवंतराव होळकर यांच्याविषयी तर तुम्ही लिहिलेलंच आहे, पण दुसरे यशवंतराव होळकर जे आहेत त्यांच्याविषयी सर तुम्ही भरभरून लिहिलेलं आहे. त्या संशोधनासंदर्भात काय सांगाल? का तुम्ही त्या पुस्तकामध्ये दुसऱ्या यशवंतराव होळकरांच्या सोनेरी इतिहासाचा अंतर्भाव केलेला आहे? दुसरे यशवंतराव होळकर यांचे खरं ते अखेरचे महाराज आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते होळकर संस्थानचे महाराज म्हणून काम करत होते. त्यावेळेला होळकरांच्या अधीन हे संस्थान असल्यामुळं फारसं काही पराक्रम वगैरे असा विषय नव्हता, परंतु भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत फार मोठं योगदान आहे हे लोकांना माहीत नाही. ज्या वेळेला दुसरं महायुद्ध झालं, जागतिक महायुद्धाच्या वेळेला होळकरांचे स्वतंत्र पलटण इंग्लंड सरकारच्या बाजूने लढावी अशी इंग्लंडच्या वरिष्ठ राजे महाराजांनी त्याच्याकडे मागणी केली. त्यावेळेला दुसरे यशवंतराव होळकर यांनी त्यांची दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीत दुसरे यशवंतराव होळकर यांनी पहिली अट ठेवली, होळकरांची आमची संपूर्ण फौज तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला युद्ध जिंकून देईल. तर आमची एकच पहिली मागणी आहे की अखंड भारताला, हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्या, ही आमची पहिली मागणी आहे. आणि हे फारसं लोकांना माहीत नाही. तर हे माझं संशोधन आहे आणि हे माझ्याकडे सगळे ते पुरावे आहेत. आणि अशा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दुसऱ्या यशवंतराव होळकरांचा किंवा होळकरांचा किती मोठा सहभाग आहे हे आपण ते माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्या निश्चितच अतिशय चांगली गोष्ट आहे. सर, तुम्ही त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्यावरती मी एक व्हिडिओ पण बनवला होता. त्या पुस्तकामध्ये तुम्ही म्हटलं आहे की ब्रिटिश पार्लमेंटनं द्वितीय महाराज यशवंतराव होळकर यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की दुसऱ्या महायुद्धामध्ये बरोबर तुम्ही आमच्या बाजूनं लढावं आणि ब्रिटिश पार्लमेंटनं ठेवलेल्या प्रस्तावाला द्वितीय यशवंतराव होळकर यांनी त्या प्रस्तावाला म्हणजे होकार दिला. पण त्याच वेळेस त्यांनी काय अटी आणि शर्ती इंग्रजांच्या समोर ठेवल्या होत्या. त्यातली एक अट म्हणजे जी अट
कुणाला माहीत नाही, पण ती सर्वात महत्त्वाची आहे आणि तो इतिहास आहे. सरांनी त्या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे की त्या अटीमध्ये दुसरे यशवंतराव होळकर म्हणतात की आम्ही तुमच्या बाजूनं लढतो, तुम्हाला हे युद्ध आम्ही जिंकून देतो, पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि आमचा देश सोडून तुम्ही चालतं झालं पाहिजे, म्हणजे तुमच्या देशात गेलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की पहिल्या महाराजा यशवंतराव होळकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं इंग्रजांना हुसकावून लावण्याचं, ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी कुठेतरी दुसऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्यावरती येऊन पडली होती. आणि म्हणून दुसरे महाराजा यशवंतराव होळकर देखील या ठिकाणी इंग्रजांच्या समोर त्या प्रस्तावाला उत्तर देताना अट ठेवतात की आम्ही तुमच्या बाजूनं आमच्या होळकरी फौजा दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरवतो, पण त्या बदल्यामध्ये तुम्हाला हा देश सोडून चालतं व्हावं लागेल. बरोबर. आणि त्यानुसार त्या अटीनुसार दुसऱ्या यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्या बाजूनी होळकरांच्या कवायती फौजा दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरवल्या. त्या लेखामध्ये त्या म्हणजे त्या प्रकरणामध्ये तुम्ही असं देखील सांगितलेलं आहे सर की ज्यावेळेस होळकरांच्या फौजा दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूनं विदेशामध्ये लढत होत्या, त्यावेळेस द्वितीय यशवंतराव होळकरांना असं वाटलं की आता आपण आपल्या फौजांना भेटलं पाहिजे, आपल्या फौजा कोणत्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी युद्ध लढत आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे. आणि त्यानुसार दुसरे यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या समोर तशी बोलणी केली. त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना विमानाची सोय केली आणि खास विमान त्यांच्यासाठी पाठवलं आणि खास विमानानं त्यांना त्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या ठिकाणी होळकरांची फौज लढत होती त्या ठिकाणी त्यांना पाठवलं. पण त्या ठिकाणी जात असताना देखील दुसरे यशवंतराव होळकर होळकरी वेशामध्ये, होळकरांचा जो लष्करी वेश आहे त्या लष्करी गणवेशामध्ये ते त्या ठिकाणी युद्धभूमीवरती गेले आणि होळकरांच्या म्हणजे स्वतःच्या फौजेची त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. बरोबर सर. आणि हे सगळं म्हणजे अंगावरती काटे आणणारा हा प्रसंग आहे. हा सगळा रोमांच जो आहे तो या ठिकाणी उज्ज्वल कुमार माने यांनी अखंड होळकरशाही या पुस्तकामध्ये टिपलेला आहे, तो त्यांनी मांडलेला आहे. त्याच अनुषंगानं मी सरांना प्रश्न विचारतो की ते त्या युद्धाचं सर पुढं काय झालं आणि मग जी बोलणी इंग्रजांच्यामध्ये आणि दुसऱ्या यशवंतराव होळकरांच्यामध्ये झाली होती त्याचं काय झालं पुढं सर? दुसरे यशवंतराव होळकर आणि इंग्लंड यांच्यात तो करार झाला होता. जसा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या महात्मा गांधी किंवा इतर नेत्याशी करार झाला होता, तसं यांच्याबरोबर सुद्धा करार झाला होता. त्या कराराप्रमाणेच इंग्रजांनी स्वातंत्र्य भारताला दिलेलं आहे. परंतु त्याचं कसं बरेचसे डॉक्युमेंट आपल्याकडे ते मिळत नाहीत म्हणण्यापेक्षा काही द्वितीय यशवंतराव होळकरांना दिलं जात नाही, पुढे येऊ द्यायला नाही. पण अनेक आता पुस्तकं इंग्रजीत काही मिळाले आहेत, त्याच्यात ते उल्लेख आहेत, त्यामुळे ते लक्षात येतं. ते बरोबर. मग स्वातंत्र्य चळवळीत दुसऱ्या यशवंतराव होळकरांचा मोठा सहभाग आहे हे लक्षात येत असते. या संदर्भातले अस्सल दर्जाचे पुरावे, अव्वल दर्जाचे पुरावे एक पत्रकार या नात्यानं, एक संपादक या नात्यानं सरांनी गोळा केले आहेत आणि त्याने अखंड होळकरशाही या पुस्तकामध्ये पुराव्यानिशी ते सगळं मांडलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वांच्या संग्रही असलं पाहिजे सर. त्यानंतर ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळतं त्यावेळेस देखील जे होळकर संस्थान होतं ते कशा पद्धतीनं म्हणजे विलीन करण्यात आलं आणि दुसऱ्या यशवंतराव होळकरांनी कशा पद्धतीनं स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला हे देखील आपण त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये मांडलं आहे. त्या संदर्भात काय सांगाल सर? आता ते जे पुस्तक आहे आपलं अखंड होळकरशाही जे पुस्तक आहे ते जवळजवळ 225 वर्षाचा इतिहास आहे. मल्हारराव होळकरांनी साधारण 18व्या शतकात मराठा साम्राज्यात प्रवेश केला. तिथून जी सुरुवात आहे, मग अहिल्यादेवी होळकर यांचा पराक्रम आहे, खंडेराव होळकरांचा पराक्रम आहे, मल्हारराव होळकर आहे, त्यानंतर यशवंतराव होळकरांचे चिरंजीव आहे. ते 12 वर्षाचे होते. महिदपूरच्या युद्धात 12 वर्षाचा आता हत्तीवर लढणारा हा महाराज 12व्या वर्षी दुसरा मल्हारराव होळकर यांचा इतिहास आहे त्यात. आणि आपण जे म्हणाला ते शेवट कसं झाला तर एकूण 14 वंशजांनी केलेलं फार मोठं काम आहे. त्यातले एकच महत्त्वाचं अत्यंत की महाराजा शिवाजीराव होळकर जे होते त्यांनी भारताच्या चळवळीत स्वातंत्र्य चळवळीत जे काम करत होते त्यांना छुपी मदत केली, ओपन काय जण मदत केली. आणि ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यांच्या काळात त्यावेळेस जनतेला सांगितलं की तुम्ही बाजारपेठ लुटा. आणि जनतेने बाजारपेठ लुटल्यानंतर व्यापारी ज्यावेळेस तक्रार करत आले महाराजाकडं त्यावेळेस महाराजांनी सगळे त्या व्यापाऱ्यांचे पैसे दिले.
म्हणजे महाराजा कसा असावा, लोकाभिमुख ज्याला म्हणतात, तो शिवाजीराव होळकर असे एकूण 14 वंशाचा इतिहास आहे ह्याच्यात. आणि अखेरचे जे दुसरे यशवंतराव होळकर आहेत, त्यांनी ज्यावेळेला आपलं स्वातंत्र्य चळवळीच्या बाबतीत बोललो, ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पंडित नेहरू किंवा वल्लभभाई पटेल ज्यावेळेला भारताच्या अखंड हिंदुस्थानात ज्या संस्थानं सहभागी व्हायचा विषय चालू होता, त्यावेळेला दुसरे यशवंतराव होळकरांनी पहिल्यांदा पंडित नेहरूंना सांगितलं की हे होळकरांचं साम्राज्य हे पहिल्यांदा आम्ही अखंड हिंदुस्थानात सहभागी होत आहोत असा त्यांना निरोप दिला आणि आनंदोत्सव साजरा केला. आणि मग ते ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं, भाषेनुसार ज्यावेळेला रचना झाली त्यावेळेला मध्य प्रदेशचे उपप्रमुख राज्य उपप्रमुख म्हणून त्यांना यशवंतराव होळकरांना शपथ देण्यात आली. आणि अशा स्वरूपाचं हिंदुस्थानच्या इतिहासात मराठाशाहीत होळकरशाहीचं फार मोठं योगदान आहे हे पुस्तकात मी दाखवून दिलेलं आहे. अतिशय चांगली गोष्ट. सर, या पुस्तकामधून काय मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे? या पुस्तकात एकूण होळकरांच्या 14 वंशाचा इतिहासाशिवाय आपण जे म्हणतो ना, खंडेराव होळकर फार मोठा इतिहास आहे. ते वंशज नाहीत पण फार मोठा आहे. खंडेराव होळकरचा का दोन तलवारीनं लढणारा महायोद्धा होता खंडेराव होळकर. तुळसाबाई होळकर आहे यशवंतराव प्रथम होळकरांची पत्नी. त्यांनी प्रचंड मोठं कार्य आहे. महितपूरला त्यांचं समाधी आहे सध्या, म्हणजे खून करण्यात आला अक्षरशः. भीमाबाई होळकर आहे यशवंतराव होळकरांची मुलगी. तिचा झाशीच्या राणी पक्षा मोठा इतिहास आहे. मग हे 14 वंशाशिवाय इतर जी पात्र आहेत ती सुद्धा त्या अखंड होळकरशाहीत आपण घेण्याचा प्रयत्न केला. बरं, किती पानांचं हे पुस्तक आहे? साधारण हे 300 पानाचं पुस्तक आहे. मराठीतलं आहे, सुटसुटीत आहे. आणि मी पत्रकार असल्यामुळे हे पाला न करता अतिशय सहज, साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत आणि छोटी वाक्य रचना आणि मराठी भाषेतले हे पहिलं पुस्तक आहे. असे पॉईंट दिले छोटे छोटे. तुम्हाला यशवंतराव व्हायचं यंत्र वाचता येईल, मल्हारराव होळकरचं मल्हारराव वाचता येईल, भीमाबाई होळकरचं तेवढाच असं चॅप्टर छोटे छोटे केलेलं आहे. 14 पानाची म्हणजे ती अनुक्रमणिकाच आहे. सर, म्हणजे अक्षरशः माहितीचा खजिना आहे. त्यांच्याशी किती बोलावं तेवढं थोडं आहे. भल्या भल्या लेखकांना, इतिहास संशोधकांना, इतिहासाच्या गाड्या अभ्यासकांना, इतिहास तज्ज्ञांना जे संशोधनाअंती संशोधन करून सापडलं नाही ते या ठिकाणी पत्रकारितेच्या व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी त्याला म्हणजे जर्नलिस्टिक टच देऊन ही सगळी माहिती सरांनी शोधून काढलेली आहे आणि ती या पुस्तकाच्या माध्यमातून उजेडात आणलेलं आहे. या पुस्तकावरती बोलावं तेवढं थोडं आहे. सर, या पुस्तकाच्या मुखपृष्ठासंदर्भात आणि तुमचं जे मनोगत आहे त्या संदर्भात, अभिप्रायासंदर्भात काय सांगाल? मुखपृष्ठ पहिल्यांदा मल्हारराव होळकर आहे, प्रकाशकासंदर्भात मल्हारराव होळकर आहेत. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर आणि यशवंतराव होळकर आहेत. होळकरांचे एकूण म्हणजे आपण 1 नंबर 2 नंबर 3 म्हणतो ते तिघांचे फक्त फोटो आहेत. बाकीचे सगळे फोटो इतर पुस्तकामध्ये आहेत ते. आणि यशोदीप पब्लिकेशन पुण्याच्या पब्लिकेशन हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक बुकगंगावर पण उपलब्ध आहे. आणि तुम्ही नेटवर जरी गेला, गुगलवर जरी गेला की तुम्ही अखंड होळकरशाही म्हणलं तरी तुम्हाला त्याच्यावर सविस्तर माहिती मिळते. पुस्तक कुठं मिळते ही माहिती मिळते. हे पुस्तक वाचकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय म्हणजे उपाय वगैरे? आम्ही ते परीक्षण लिहिणं, वर्तमानपत्रात लिहिणं, त्यानंतर बुकगंगाला ते ऑनलाईन ठेवले. तर कुठेही जगात तुम्हाला मागवता येईल अशी पुस्तकाची व्यवस्था. पहिल्या आवृत्ती जवळजवळ संपली आमची. आता दुसऱ्या आवृत्तीचा तो विचार आहे करायचा. तो दुसऱ्या आवृत्ती काढण्याचा या ठिकाणी सर विचार करत आहेत. सर, काय लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला या पुस्तकाला? लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्यातल्या त्यात ते होळकरावर किंवा अहिल्यादेवी होळकरावर जे संशोधन करणारे आहेत त्या लोकांचे मला फोन येतात. काही बाबा हे अडलं असेल तर हे कसं बाबा, ते कसं. त्यावेळेला आपण ते सांगतो आणि पुस्तक वाचून सुद्धा काही गोष्टी त्यांना लक्षात येत नाही. त्यावेळेला मला फोन करतात. कसं मिळवायचं हे पुस्तक? हे पुस्तक कसं मिळवायचं? घरोघरी पोहोच करायचं हे पुस्तक? ऑनलाईन झालंय आता. बुकगंगावर तुम्हाला ते पुस्तक उपलब्ध मिळून जाईल. ऑफलाईन पाहिजे असेल तर? ऑफलाईन पाहिजे असेल तरी पुण्यात यशोदीप पब्लिकेशन्स आहे, त्यांचं ऑफिस आहे, तिथून पुस्तक मिळेल. किंवा मला संपर्क केला तर मी कसं मिळवेल हे सांगतो. किती चॅप्टर आहेत कोणत्या पुस्तकात? साधारण त्याच्यात 15 ते 20 चॅप्टर आहेत छोटे छोटे. आणि जे होळकरशाहीचे 14च्या 14 म्हणजे शिलेदार आहेत त्यांचं म्हणजे कशा पद्धतीनं विश्लेषण? प्रत्येकाचं सणावळे आहे, त्या कालावधी किती होता, फोटो आहेत त्यांचे प्रत्येकाचं, आणि प्रत्येकाचं थोडक्यात कार्य आहे ते. आणि याशिवाय बाकीचे जे काही सरदार आहेत, आपण खंडेराव होळकर, त्यांचे स्वतंत्र चॅप्टर केलेले आहेत. असं सुटसुटीत पुस्तक केलेलं आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा तुम्हाला म्हणजे
आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली, हां. सुरुवात तिथून केलेली आहे. बरोबर मराठेशाही, मराठा साम्राज्य विस्तार कसा होत गेला, बरोबर त्याच्यात होळकरांचं कसं योगदान आहे, बरोबर हिंदुस्थानच्या इतिहासात किंवा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीत बरोबर. होळकरांचा सहभाग कसा आहे हे आपण ह्या पुस्तकात दाखवून दिलेलं आहे. तर हे होते माननीय श्री उज्ज्वल कुमार माने सर. आणि पुस्तकांची तोंड ओळख या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण अखंड होळकरशाही या पुस्तकाची तोंड ओळख या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सरांच्या बरोबर मी वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहे, पण वेळेचं बंधन आहे. या ठिकाणी प्राचार्य मधुकर सलगरे सर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि ते वेळ जवळ आलेले आहे, त्यामुळे आम्ही ही जी चर्चा या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी तुर्तास थांबवतोय. पण याच पुस्तकावरती परत पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्या भेटीला येईल. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. नक्की बोलूया. धन्यवाद.